शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे। आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः 63। एका तपस्वी शंभू काचा रामाला शिरच्छेद करायला भाग पाडले, तर महाभारत काळात गुरु द्रोणाचार्यानं गुरुदक्षिणेतील निषाद पुत्र एकलव्याला हाताचा अंगठा मागून त्याला प्रवाहपतीत केले। तात्पर्य, हिंदू धर्म संस्कृतीने शूद्रादिशूद्रांकडे कधीही भांडवल उपलब्ध होणार नाही अशी तजवीज करून ठेवली होती। त्यामुळे त्यांच्या हाती कधीही भांडवल आले नाही। जगात कारागीर आणि सेवेकरी वर्गातून अनेक उद्योजक, कॉर्पोरेटर वा त्यांच्या उत्पन्नाचे ब्रँड निर्माण झाले। उदाहरणार्थ, पादत्राणे बनविणाऱ्या बाटा कंपनीचे मालक थॉमस बाटा हे झेक कॅनेडियन। त्यांचा 3 पिढ्यांपासून चर्मकाराचा व्यवसाय होता। त्यातून त्यांनी बाटा हा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित केला। भारतात मात्र जात बंदिस्त कारागिरांच्या कित्येक पिढ्या खपूनही असे काही होऊ शकले नाही। याचे कारण उच्चवर्णीयांकडून कारागिरांच्या होणाऱ्या आर्थिक शोषणात दडलेले आहे। या संदर्भात व्ही.आय. पॉवलोव्ह द इंडियन कॅपिटलिस्ट क्लास अ हिस्टॉरिकल स्टडी या ग्रंथात नमूद करतात की भारतीय उच्च जात वर्गाकडे आलेले भांडवल हे बौद्धिक संपदेतून वा कौशल्य कारागिरी श्रमांतून आलेले नाही, ते सर्व शोषण, सावकारकी आणि फसवणुकीतून आलेले आहे। 7. त्यामुळे ते भांडवल हे नेहमी उच्च जात वर्गाकडेच राहिले। स्वातंत्र्योत्तर लोकशाही भारतात जाती व्यवस्थेमधून आर्थिक विपन्न व्यवस्था प्राप्त झालेल्या कारागीर वर्गातील जाती समूहांना विकासाची समान संधी देणं, त्यांच्या हितांचे संरक्षण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा मागास जाती समूहांच्या उन्नतीचा मार्ग SC/ST प्रमाणे राज्य घटनेतील अनुच्छेद 340 मध्ये आधीच आखून ठेवला होता। 8. त्याचाच आधार घेऊन मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सन 1990 मध्ये देशातील इतर मागासवर्गीयांना शिक्षण, प्रशासन आणि राजकारणात 27% आरक्षण लागू करण्यात आले। तरी त्याचा मूळ आधार हा संविधानातील निकषांनुसार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हाच होता। राज्यघटनेतील आरक्षणाशी संबंधित अनुच्छेद 14, 15 व 4 व 16(4) मध्ये कुठेही आरक्षणासाठी जात आणि आर्थिक मागासलेपणाचा आधार घेण्याची तरतूद नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली असली तरी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत उच्चवर्णीय समाज सुद्धा मागे राहणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील अनुच्छेद 46 मध्ये नमूद केले आहे की राज्य लोकांच्या, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना विशेष काळजीने प्रोत्साहित देईल आणि त्यांचं संरक्षण करेल। अर्थात आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नसून तो प्रतिनिधित्वाचा, सामूहिक न्यायाचा आणि कृतीचा कार्यक्रम आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे। आरक्षण ही समतोलनाची प्रक्रिया आहे। निसर्गानं निर्माण केलेली अपघातवजा विषमतेची दरी कमी करून सामाजिक न्यायाची पुनर्स्थापना करण्याची ती कायदेशीर तरतूद आहे। क्षमता, सत्ता, गुणवत्ता इत्यादींबाबत माणसे असमान असतात। त्यामुळे केवळ निपक्षपात, समान न्यायबुद्धी, अनुपातिक समानता, न्याय वाटणी या गोष्टी सर्व माणसांना समान प्रतिष्ठा, दर्जा व विशेषाधिकार मिळवून देण्याच्या दृष्टीने अपुऱ्या पडतात। म्हणून शोषित पीडित समाज घटकांचा वेगळा विचार करून त्यांना विशेष सोयी, सवलती व संरक्षण देणं आणि त्याद्वारे स्पर्धेत उतरण्याची त्यांची क्षमता इतरांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करणे हा आरक्षणाचा मूळ उद्देश आहे। भेदभावाची बुद्धिगम्य कारणे या संज्ञेखाली देण्यात येणारी ती संधीची समानता आहे। परंतु पोकळ क्षमता व गुणवत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या प्रस्थापितांनी सुरुवातीला आरक्षणाच्या संकल्पनेला भिकेचे तत्वज्ञान म्हणून हिणवलं। सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनच्या नावाखाली आरक्षणाच्या संकल्पनेला कडाडून विरोध केला। आरक्षित लोकांचा प्रचंड द्वेष केला। परंतु आरक्षणाच्या धोरणामुळे आरक्षित समाजाची जसजशी सामाजिक व आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली तसतशी बिगर आरक्षित समाजात एक प्रकारे असुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला लागली। बिगर आरक्षित जात समूहात वृद्धिंगत होत असलेल्या असुरक्षित भावनेतूनच पुढे देशभरातील विविध राज्यात आरक्षित विरुद्ध अनारक्षित असा एक अनामिक संघर्ष सुरू झाला। तो अजूनपर्यंत चालू आहे। विशेष आहे की मंडल आयोग लागू होईपर्यंत अनारक्षित जात समूहातील लोकांचा आरक्षणाला विरोध होता। मात्र मंडल आयोगाची अंमलबजावणी होताच विरोधाचा सूर आरक्षणाच्या दिशेने वळला। कारण अनारक्षित जात समूहाला हे आता कळून चुकले होते
की आरक्षणाचे धोरण हे काही आता रद्द होणारे नाही, तेव्हा आपणच आरक्षणवादी बनून आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बगल दिली पाहिजे. या अनारक्षितांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आरक्षणाच्या सामाजिक व्याप्तीची मागणी वाढली.